नमस्कार नगरकर. आज माझ्या ब्राईडचा ऍक्सिडेंट झाला आणि त्यात तिला इंजुरी झाली, तरी पण मी तिचा परफेक्ट लुक कसा केला चला तुम्हाला दाखवते. आजचा दिवस ना माझ्यासाठी खूप वेगळा आणि स्पेशल होता, कारण आज एका दिवसात मी 2 ब्राईड्स केल्या. साधारणपणे मी एका दिवशी एकच ब्राईड घेते, कारण प्रत्येक ब्राईडला प्रॉपर वेळ देणं, तिच्यावर पूर्ण फोकस करणं आणि चांगला रिझल्ट देणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. पण ना सिच्युएशन थोडीशी वेगळी होती. चंचल आणि पल्लवी दोघीही आपल्या पार्लरलाच येणार होत्या आणि दोघींचाही आज स्पेशल डे असल्यामुळे मी त्यांना ऍडजस्ट केलं. दोघी खूप सकाळी आल्या होत्या, त्यामुळे त्यांना सगळ्यात आधी मी नाश्ता दिला, कारण मला माहिती आहे की ब्रायडलला दिवसभर नीट काही खाता येत नाही आणि एनर्जी कमी झाली तर त्यांचा डायरेक्ट इफेक्ट त्याच्या मेकअपवर होतो. चंचलची आज एंगेजमेंट होती, पण ती येताना ना तिचा एक छोटासा ऍक्सिडेंट झाला होता. त्यामध्ये तिच्या नाकाला इंजुरी झाली होती आणि नाकाला सूज असल्यामुळे तिचं नाक दुखत होतं, म्हणून मी केअरफुली कॉन्टोरिंग करून घेतली, प्रॉपर शेप दिला आणि फायनल लुकमध्ये तिचं नाक अगदी स्लिम आणि ब्लेंडेड दिसत होतं, नॅचरल दिसत होतं, जणू काही इंजुरी झालीच नव्हती. चंचल थोडी सावळी आहे, पण तिचे नाक डोळे खूप सुंदर आहेत आणि माझं नेहमीच असं म्हणणं आहे की नवरी गोरी नसली तरी चालते, पण तिचे फीचर्स खूप सुंदर असले पाहिजेत, तिथेच तिची खरी सुंदरता असते. यानंतर मी दोघींचाही मेकअप केला आणि हेअरस्टाईल कम्प्लीट झाल्या, कारण माझी टीम सोबत असल्यामुळे ना काम खूप स्मूथ होतं, फास्ट होतं. मग आम्ही दोघींचं शूट केलं, दोघी खूप सुंदर दिसत होता. यानंतर पल्लवीच्या हळदी लुकसाठी मला संध्याकाळी नगरमध्येच जायचं होतं. आज थोडा वेगळा मूड होता म्हणून मी बाईकवरच गेले, कारण कधी कधी आता संध्याकाळी बाईकवर फिरणं खूप सुंदर वाटतं, कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत, दिवसभर फार गरम होतं. मग संध्याकाळी गाडीवर जायचा प्लॅन केला. पल्लवीचा आज हळदी लुक होता, सिम्पलच होता आणि तिचं हेअर प्रिपरेशन सकाळी झालं होतं, त्याच्यामुळे माझा हेअरवर जास्त काम करायचं नव्हतं. तरी आम्ही तिचा लुक खूप फास्ट केला, कारण ती थोडंसं लेट झालं होतं. पण टीमसोबत असल्यामुळे तुम्हाला परत सांगते की सगळे कामं प्रॉपर होतात. आज पल्लवीला साऊथ इंडियन स्टाईल साडी वेअर करायची होती, तर आम्ही त्यासाठी साडीचा कॅन घालून लेहंगा तयार केला आणि ओढणीचा सुंदर पल्लू बनवला. फायनल लुक इतका एलिगंट आणि युनिक झाला की सगळ्यांनी तिचं खूप कौतुक केलं. अशा प्रकारे आज मी 2 ब्राईड्स केल्या आणि दोघींचे लुक खूप सुंदर झाले होते. तर नगरकर, तुम्हालाही तुमच्या स्पेशल डे साठी स्पेशल आणि परफेक्ट मेकअप हवा असेल तर आजच आपल्या माहेर इन्स्टिट्यूटला नक्की भेट द्या. बाय.